अजित पवारांचं विमान अपघातचा आता वेगवेगळं कनेक्शन आता समोर येत आहे, ज्यामुळे तुमच्या पायाखालची जमीन सरकेल हो. तुम्हाला नाही माहिती कोणीच सांगितली नसेल, तुम्हाला कोणत्याही न्यूज चॅनलमध्ये ही माहिती दिली जाणार नाही, फक्त मी तुम्हाला सांगतो. आता जे नवीन कनेक्शन समोर आलेलं आहे हे एकूण तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं, कशामुळे घडलं होतं, भलतंच वेगळंच आता सत्य समोर आलेलं आहे, ज्यामुळे तुमच्या पायाखालची जमीन 100% सरकेल. बघा, अजित पवार यांनी सही केलेली शेवटची फाईल नेमकी कोणती होती त्याबद्दल आता माहिती समोर आलेली आहे. आणि गोंदिया कनेक्शनने आता संशय या संदर्भात व्यक्त करण्यात आलेला आहे. आणि गोंदिया कनेक्शन आता हे नवीन आता संशय समोर आलेला आहे. आणि नवीन ही माहिती आता उघड झालेली आहे. तर काय माहिती आलेली आहे व्यवस्थितपणे समजून सांगतो तुम्हाला. तुम्ही फक्त हा व्हिडिओ पूर्ण बघा, काही नाही 8 मिनिटाचा व्हिडिओ. पण या 8 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजित पवार यांचं विमान अपघातच संपूर्ण सत्य आज माहिती पडणार आहे. हो दादा, हे कायम हसवायचे ते आपल्याला रडवून गेलेले आहेत. आणि आता हे कशामुळे घडलं हा सर्वांचा प्रश्न होता. शेवटी सत्य समोर आलं. भयानक सत्य आहे बघा. आता भरपूर जण या संदर्भात वेगवेगळे संशय किंवा वेगवेगळे तर्क लावत आहेत की असं झालं असेल, तसं झालं असेल, या कारणाने झालं असेल, त्या कारणाने झालं असेल. हा अपघात होता की घातपात होता, असे वेगवेगळे प्रश्न भरपूर जण आता या संदर्भात उपस्थित करतात. परंतु सत्य काय नेमकं, खरं काय हे जनतेला माहीत असणं फार गरजेचे आहे. आणि याबद्दल बघा, कोणीही तुम्हाला न्यूजवरती तुम्हाला ही बातमी देत नाही. आणि ही सत्य माहिती कोणीच तुम्हाला सांगणार नाही. कारण आता बघा, आत्ताची माहिती आलेली आहे. जस्ट या माहितीला फक्त 5 मिनिट झालेले आहेत आणि लगेच मी त्या संदर्भात व्हिडिओ बनवत आहे. हो, 5 मिनिट झाले ती माहिती यायला, त्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम मीच सांगत आहे. त्यानंतर तुम्हाला न्यूजमध्ये पण ती माहिती पाहायला मिळेल. परंतु सर्वप्रथम माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये. तुम्ही समजून घ्या काय माहिती आली आहेत हे बघा. तर आता गोंदिया कनेक्शन काय भानगड आहे हे पण स्पष्ट होताना तुम्हाला आता दिसणार आहे. आणि फाईलची काय नवीन अपडेट आहे. शेवटची सही अजित पवार साहेबांनी केली होती आणि ती फाईल नेमकी कोणती होती, कशामुळे ती सही झाली होती आणि काय होतं, कारस्थान काय होतं, या संदर्भात माहिती आता सत्य उघड झालेलं आहे. या संदर्भात बघा माहिती. तर बघा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर अजूनही उलटसुलट चर्चा सुरू आहेत. आणि या चर्चेत आता एका महत्त्वाच्या तपशिलावर लक्ष वेधले गेले आहे. बघा, आता नवीनच माहिती या संदर्भात आलेली आहे आणि एक नवीनच आता तपशील समोर आलेला आहे. दिवंगत अजित पवार यांनी मृत्यूपूर्वीच्या रात्री ज्या फाईलवर सही केली ती नेमकी कोणती होती हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि सध्या या प्रश्नाचे उत्तर तुम्ही जाणून घेण्यासाठी फार उत्सुक आहात. तर नेमकी ती फाईल कशाची होती आणि अजितदादांनी त्यावरती सही केली ती फाईल कशाची होती, कोणती होती, चला ती माहिती आलेली आहे बघा. ती गोंदिया जिल्ह्यातील राईस मिलशी संबंधित होती का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बघा, गोंदिया जिल्ह्यातील राईस मिलशी संबंधित होती का हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुमच्या डोक्यात असेल. आता या संदर्भात भलतंच वेगळं सत्य समोर आलेलं आहे. आमदार रोहित पवार आणि सरोज अहिरे यांनी या फाईलबाबत काही खडबडजनक दावे केले आहेत. रोहित पवारांच्या मते ही फाईल विदर्भातील प्रामुख्याने भंडारा गोंदिया पट्ट्यातील एका प्रभावशाली नेत्याशी संबंधित राईस मिलशी जोडलेली होती. त्यांनी थेट नाव न घेता सूचित केले की महायुतीमधील एका महत्त्वाच्या नेत्याने त्या रात्री अजितदादांना मंत्रालयात किंवा सागर बंगल्यावर थांबवले होते बघा. तर आता रोहित पवार साहेबांनी एकही खुलासा केलेला आहे, एक खडबडजनक त्यांनी दावा केलेला आहे फाईल संदर्भात. तर जी फाईल होती तर बघा, एका प्रभावशाली नेत्याशी संबंधित राईस मिलशी ती फाईल होती, असं जोडलेली होती असं यांनी सांगितलं. आणि थेट त्यांनी नाव पण घेतलेलं नाही, परंतु त्यांनी म्हटलेलं आहे की महायुतीमधील एका महत्त्वाच्या नेत्याने त्या रात्री अजितदादांना मंत्रालयात किंवा सागर बंगल्यावर थांबवले होते असं त्यांनी सांगितलेलं आहे. कोणी? रोहित पवार साहेबांनी. परंतु बघा, आता सत्य उघड झालेलं आहे. आणि काय सत्य उघड झालेलं आहे बघा. आता मिळालेल्या माहितीनुसार बघा, आता माहिती काय आलेली आहे समोर बघा. मिळालेल्या माहितीनुसार ही फाईल फक्त परवाना मंजुरीपुरती मर्यादित नव्हती.
ती थकीत देयके आणि अनुदानाशी संबंधित होती, म्हणे सरोज अहिरे यांच्या दाव्यानुसार. विदर्भातील धान खरेदी आणि राईस मिलर्सना द्याव्याच्या कोट्यावधी रुपयाच्या निधीच्या मंजुरीसाठी ही फाईल होती, असं सांगितलं जात आहे रोहित पवारांनी. असंही म्हटले की एका राजकीय सल्लागाराचे कंत्राट रद्द करून दुसऱ्या कंपनीला काम देण्याच्या प्रक्रियेतही या फाईलचा संबंध होता, ज्यात त्या राईस मिल मालकाचेही हित गुंतलेले होते. ही राईस मिल विदर्भातील धान उत्पादक पट्ट्यात अनेक वर्षापासून कार्यरत आहे. मात्र अलीकडेच्या काळात तिच्या विस्तारासाठी आणि सरकारी योजना मोठ्या निधीच्या मंजुरीसाठी ही फाईल तयार करण्यात आली होती, असे समजते. अधिकृत नोंदीनुसार ही मिल एका खासगी कंपनीच्या नावावर असली तरी तिचे राजकीय धागेदोरे विदर्भातील एका प्रभावशाली नेत्याशी जोडलेले असल्याचे रोहित पवारांनी आरोप केले आहेत. ओके, आता बघा. अजित पवार 27 जानेवारीच्या रात्री पुण्याकडे निघणार होते. बघा तर 27 जानेवारी रोजी जी रात्री पुण्याकडे निघणार होते दादा, पण त्या रात्री या फाईलवर सही करण्यासाठी त्यांना थांबवण्यात आले. बघा, त्यांना या फाईलसाठी थांबवण्यात आले, सहीसाठी. रोहित पवारांच्या मते जर त्या फाईलचा आग्रह धरला नसता तर दादा रस्त्याने पुण्यात पोहोचले असते आणि विमानाने जाण्याची वेळही वेगळी झाली असती. या फाईलमुळे झालेला उशीरच त्यांच्या अपघाताला कारणीभूत ठरल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून त्या रात्री अजित पवारांना कोणत्या नेत्याने थांबवले हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे, आणि असं रोहित पवार साहेब म्हणत आहेत. ओके, आता लक्षपूर्वक ऐका मी काय सांगत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही जेवढी पण माहिती ऐकली तरी ही संपूर्ण माहिती जी आहे ही फक्त एखाद्या व्यक्तीने दिलेली माहितीवरती आधारित हा व्हिडिओ आहे, किंवा न्यूजमध्ये किंवा इतर बातम्यांमध्ये आलेली माहिती किंवा सूत्रांकडून आलेल्या माहितीवरती व्हिडिओ आधारित आहे. ओके, आपण डायरेक्ट आपल्या कोणत्याही मनाने किंवा संशय व्यक्त करत नाही आहे. जे व्यक्ती संशय व्यक्त करत आहेत, जे व्यक्ती माहिती देत आहेत, वेगवेगळे नेते मंडळी या संदर्भात, या प्रकरण संदर्भात जी माहिती देत आहेत, त्या संदर्भातील माहितीवर हा व्हिडिओ फक्त आधारित आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, चला, या प्रकरण संदर्भात अजून काही नवीन माहिती किंवा नवीन अपडेट असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. या व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या.